एका आईसाठी आपलं तान्हुलं बाळ जीव की प्राण असतो, मात्र हाच जीव की प्राण असलेलं बाळ एखाद्यानं चोरून नेलं तर त्या आईची अवस्था जिवंत असूनही मरण यातना देणारी असते। अशीच एक मरण यातना देणारी घटना एका आईवर ओढवली आहे, ती म्हणजे नाशिक जिल्ह्यात। चोरी करके लेके भाग के चली गई। कौन है, उसको पहचानते क्या? नहीं, मैं पहचानती नहीं हूँ, इधर ही मिली थी। हा आक्रोश आहे एका आईचा, तिच्या मायेचा, ममतेचा आपल्या तान्हुल्या लेकरासाठी। हा आक्रोश आहे नुकत्याच जन्म दिलेल्या 5 दिवसांच्या नवजात बालकासाठी। आणि हा आक्रोश आहे 9 महिने पोटात वाढवलेल्या फुलाप्रमाणे जपलेल्या काळजाच्या तुकड्यासाठी। सुमन अब्दुल खान असं या महिलेचं नाव। मूळच्या उत्तर प्रदेशच्या असून सध्या आपल्या पतीसोबत त्या सटाणा येथे राहत आहेत। गेले 5 ते 6 दिवसांपूर्वी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये ही सुमन प्रसूतीसाठी दाखल झाली आणि गोंडस अशा बाळालाही तिनं जन्म दिला। आई आणि बाळ वेगवेगळ्या कक्षामध्ये ऍडमिट होतं। सगळं काही सुरळीत होतं, बाळही सुदृढ जन्माला आलं होतं, त्यामुळे त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्जही मिळणार होता। त्यामुळे घरी जाण्याची लगबग सुरू होती। डिस्चार्ज मिळणार म्हणून घरी जाण्यासाठी रुग्णालयाबाहेर सुमनच्या पतीनं घरी जाण्यासाठी गाडीची व्यवस्थाही केली होती। 5 ते 6 दिवस रुग्णालयामध्ये ऍडमिट असल्यानं आपल्या कक्षातील आजूबाजूच्या इतर महिलांसोबत सुमनची तोंड ओळख निर्माण झाली होती। सुमन बाळाला घेऊन गाडीपर्यंत निघणार तोच एक महिला त्यांच्या जवळ आली आणि मी बाळाला घेऊन जाते असं म्हणाली। सुमननं विश्वास ठेवला आणि हे बाळ तिच्या हातात दिलं, परंतु ही अज्ञात महिला गाडीपर्यंत किंवा सुमनच्या पतीपर्यंत पोहोचलीच नाही। या बाळाला घेऊन तिनं थेट तिथून पळ काढला। अवघ्या 5 दिवसांचं बाळ या अज्ञात महिलेनं चोरून नेल्यामुळे जिल्हा रुग्णालयात एकच खळबळ उडाली आहे। नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल झालाय, तर वरिष्ठ पोलीस अधिकारी जिल्हा रुग्णालयामध्ये तपासासाठी दाखल झालेत। 29/12 रोजी एक महिला डिलिव्हरी झाली होती। बाळ आणि महिला वेगवेगळ्या वॉर्डमध्ये ॲडमिट होते। आज त्या दोघांनाही डिस्चार्ज दिल्यानंतर त्यांची जी व्यवस्था आहे गाडीची होण्यापर्यंत एक महिला त्यांना अनोळखी भेटली, जी त्या बाळंतीण महिलेच्या मिस्टरला 2 दिवसापासून भेटत होती। तिने ओळख असल्याचं दाखवून ते बाळ खाली घेऊन जाते असं त्या आईला सांगून बाळ खाली घेऊन गेली आणि त्यांना लपवून ती बाळाची चोरी करून निघून गेली। दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे, बाकी CCTV वगैरे त्यावरून तपास चालू आहे। अवघ्या 5 दिवसांचं हे नवजात बाळ आणि अजून त्याचं नाव काय ठेवायचं याचा विचारही या आईनं केला नसेल, तोच तिचं बाळ चोरीला गेलं, याहून मोठं दुःख या आईसाठी काय असेल। कुछ भी नहीं सर, वो मेरे बच्चे को खिला रही थी ना, बस वो बोली कि मैं बाहर लेके जाती हूँ, भैया को दे के आती हूँ, बस वो चोरी करके लेके भाग के चली गई। कौन है, उसको पहचानते क्या? नहीं, मैं पहचानती नहीं हूँ, इधर ही मिली थी। क्या बोली? बोली आप इधर बैठे रहो, मैं दे के आती हूँ बच्चे को। तुम्हारा नाम? सुमन खान। नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये कायमच काही ना काही घटना घडत असतात। गेल्या काही महिन्यांपूर्वी याच जिल्हा रुग्णालयात बाळ बदली झाल्याची घटना घडली आणि मोठ्या प्रयत्नांनी या घटनेचा तिढा येथील डॉक्टरांकडून सोडवण्यात आला। मात्र पुन्हा एकदा या रुग्णालयात बाळ चोरी गेल्याच्या घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसलाय। तर या रुग्णालयामध्ये नवजात बालकांना चोरणारी टोळी देखील सक्रिय असल्याचा संशय नागरिक व्यक्त करत आहेत। जिल्हा रुग्णालयातील घडणाऱ्या अशा घटनांचं सत्र नक्की कधी थांबणार असा प्रश्न देखील उपस्थित होतोय। पोलीस या नवजात बाळाचा कशा पद्धतीने शोध घेणार आणि आपल्या लेकरासाठी आपल्या जीवाचा आक्रोश करणाऱ्या या महिलेचा, या आईचा हा अकांत तांडव शांत करणार का? एका आई आणि लेकराची पुन्हा भेट घडवतील का? हे पाहणं महत्त्वाचं तर असेलच, मात्र आपणही आपल्या बाळांना कुणाही अज्ञात व्यक्तीच्या हातात देऊ नका आणि कोणावरही तात्काळ विश्वास ठेवू नका, कारण एका आईनं एका अज्ञात बाईवर विश्वास ठेवला आणि तिनं तिचं 5 दिवसांचं लेकरू गमावलं। म्हणून अज्ञात व्यक्तींपासून सावध रहा, सतर्क रहा।